मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात बैलगाडा शर्यतीची चर्चा रंगत असते। तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक बैलगाडा प्रेमी पाहायला मिळतात। तर नुकतेच बैलगाडा प्रेमी गौतम काकडबद्दल मोठी बातमी समोर येत आहे की सुंदर नावाच्या बैलाच्या विवादातून बारामतीत झालेल्या गोळीबारात जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे हा फरार होता। तर फरार असलेला गौतम काकडेला अटक झाली असल्याची बातमी समोर आली। बारामती तालुक्यातील निंबूत गावात ही शर्यत घेण्यात आली, परंतु यामध्ये सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाला। गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे यांना अटक करण्यात आली। याआधी गौतम काकडे यांना अटक करा म्हणून रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता। या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांनी पोलिसांना आधीच अटक केली होती, परंतु आता निंबाळकर यांच्या निरोप घेण्याने बैलगाडा प्रेमींना मोठा धक्काच बसला आहे। रणजित काकडेंना आपण पसंत करता का, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।